ऐकतोस ना आई काय बोलते ते? आता आई तुझी मोठी झालीये, फॉर्मॅलिटीनी बोलते है ना? तू नको शकलो. हा बरं मला सांग, तुम्हाला दोघांना तिकडे म्हणजे कोणी संशयाने पाहिलं नाही ना? हिला कोणी ओळखलं नाही ना तिकडे? नाही नाही मॅडम, काहीच टेन्शन नाहीये. मला कुणीही ओळखलेलं नाहीये. मी लीला आहे यावर सगळ्यांचा विश्वास बसलाय. म्हणजे मी वेषांतर करून तिथे गेलेच, पण मी माझी भाषा सुद्धा बदलली आहे. भाषा बदलली म्हणजे मी आता स्वानंदी नाही आहो ना, मी आता लीलाबाई आहो ना, अशी अशी करत असतो. खरंच तुझं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आपल्या बाळाला मिळवण्यासाठी तुझे पाऊल उचललेस ना, मला खरंच तुझा खूप अभिमान वाटतो. पण आई तू फार कौतुक करू नको त्यांचं. अगदी वेंदळ्यासारख्या वागतात तिथे त्या. हा म्हणजे वीक सरळ नसतो, कधी तो चष्मा हल्लेला असतो, कधी साडी नीट नसते. आई 1-2 वेळेस तर मी वाचवलंय त्यांना. काय स्वानंदी? हो खरंच, म्हणजे मी जर ऐन वेळी आलो नसतो ना त्यावेळी तर पकडल्या गेल्या असत्या त्या. तनु हे बघ, आय होप मावशी यात काहीतरी सापडेल आपल्याला. बघ तर आधी. फॅशन शो करायला आली आहे का इथे? यात नक्की काहीतरी असणार आहे मावशी. बघ तर आधी काय आहे. हे बघ, सोन्याचे इयरिंग्स. म्हणजे आयाचं काम करणाऱ्या बाईकडे सोन्याचे इयरिंग्स. हो म्हणजे एक असतील तर ठीक आहे, पण 2-2? कारण मी जोपर्यंत तिला बघितलं ना तेव्हा तिच्या कानात इयरिंग्स होते. हे आता दुसरे इयरिंग्स आहेत. इतकी श्रीमंत आहे तर ती आयाचं काम कशाला करते? 2-2 इयरिंग्स म्हणजे जरा जास्तच होतंय ना. एक्झॅक्टली मावशी. म्हणजे काम करून श्रीमंत झाली नाहीये ही, चोऱ्या करून झाली असणार 100%. दिसते तितकी साधी सरळ नाहीये ही लीलाबाई. नशीब मावशी तुला तरी कळलं मी काय सांगतेय. तनु, मला ना हे इयरिंग्स कुठेतरी पाहिल्यासारखे वाटतंय.